Next article is types of respiration. There are two main types of respiration: aerobic and anaerobic respiration. Aerobic respiration म्हणजे काय? Breakdown of complex organic compound to simple compound by using free molecular oxygen. जर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या मदतीनं केलं जात असेल तर त्याला म्हणायचं ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि ही प्रोसेस फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन शिवाय होत असेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. सो ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स इनटू सिंपल फॉर्म बाय यूजिंग फ्री मॉलिक्युलर O2 विदाउट यूज ऑफ फ्री मॉलिक्युलर O2. ही प्रोसेस हायर ऑर्गॅनिझम मध्ये कॉमन आहे. लोअर ऑर्गॅनिझम एस्पेशली बॅक्टेरिया, काही फंजाय यांच्यामध्ये ही प्रोसेस कॉमन आहे. कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. इकडं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. यामध्ये टॉक्सिक कंपाऊंड तयार होत नाहीत. इकडं टॉक्सिक कंपाऊंड तयार होतात. कंप्लीट इकडे ऑक्सिडेशन आहे, इकडे इनकम्प्लीट आहे. टॉक्सिक कंपाऊंड बनत नाहीत, तिकडे टॉक्सिक कंपाऊंड बनतात. एनर्जी 1 ग्लुकोज yields 38 ATP. मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते 1 ग्लुकोज it yields 2 ATP only. So it is highly efficient. Less efficient. Generally, mitochondria involved. Mitochondria are not involved. काही ॲरोबिक बॅक्टेरिया सोडल्या तर बाकीच्या मध्ये मायटोकॉन्ड्रिया इन्व्हॉल्व होतात. इकडं मायटोकॉन्ड्रिया इन्व्हॉल्व होत नाहीत. आणि याचं जनरल इक्वेशन आपण पाहिलं तर C6H12O6 it give plus 6O2 it give rise to 6CO2 plus 6H2O plus 38 ATP.
इकडं C6H12 O6, it give rise to two molecules of C2H5OH plus 2CO2 plus 2 ATP. याचं एक्झाम्पल हायर ऑर्गॅनिझम्स. आणि इकडं काही anaerobic bacteria and some fungi. जसं ईस्ट हे फंगस आहे, युकॅरियोटिक आहे, फंगस आहे, पण ॲनारोबिक रिस्पिरेशन फॉलो करत आहे. आणि ज्या ॲनारोबिक बॅक्टेरिया आहेत ते याचंच एक्झाम्पल आहेत. आता काही ऑर्गॅनिझम जसं ॲरोबिक ऑर्गॅनिझम असतील, ऑक्सिजन शिवाय त्यांना रिस्पिरेशन करणं शक्यच नाही. जी गोष्ट कंपल्सरी असते त्याला आपण ऑब्लिगेटरी म्हणतो. कुठेही शब्द आला तर लक्षात राहू द्या, आपण ऑब्लिगेटरी ॲरोबिक आहोत. ऑक्सिजन शिवाय रिस्पिरेशन करणं आपल्याला शक्य नाही. आणि गरज पडेल तसा वापर जर केला तर त्याला आपण फॅकल्टेटिव्ह म्हणतो. ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी आणि फॅकल्टेटिव्ह म्हणजे ॲज पर नीड. काही ऑर्गॅनिझम असे आहेत की ॲरोबिक मध्ये काम करतात, पण नाही ॲरोबिक कंडिशन मिळाली तरी व्यवस्थित राहू शकतात. काही ॲनारोबिक आहेत, काही ऑब्लिगेटरी आहेत, काही फॅकल्टेटिव्ह आहेत. वेगवेगळ्या टर्म्स इथं तुम्हाला आणखी येऊ शकतात, तुम्हाला माहित असावं. बेसिक काय, ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी, फॅकल्टेटिव्ह म्हणजे कंपल्सरी असं काही नाही, ॲज पर नीड. दिस इज अबाउट टाइप्स ऑफ respiration.